आपल्याला पाहायला मिळतोय शिशुपाल, आणि चर्चा अर्थातच आहे पश्चिम बंगालची, आणि आपण ही सेलिब्रेशन पाहतोय, झालमुरी खिलवली जाते आणि मोठं सेलिब्रेशन सध्या भाजपकडून केलं जात आहे. पश्चिम बंगालबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळी कदाचित काँग्रेसचा परिणाम तृणमूलला भोगावा लागलाय की काय अशी चर्चा होते, पण त्या काँग्रेसला सुद्धा फक्त 2च जागांवरती आता आघाडी आहे. त्यामुळे काय अजून एक गोष्ट ऍड करावीशी वाटते, यावेळी रसगुल्ल्याची जागा झालमुरीने घेतलेली आहे सेलिब्रेशन मध्ये. काँग्रेसला 2 जागा पश्चिम बंगालमध्ये मिळणं म्हणजे काँग्रेससाठी 200% यश म्हणलं पाहिजे, कारण मागच्या इलेक्शनमध्ये काँग्रेस शून्यावर होती आणि त्याच्या आधीच्या इलेक्शनमध्ये काँग्रेसला ज्या काही 40 जागा होत्या त्या 40 जागा एका निवडणुकीत भाजपकडे शिफ्ट झाल्याने काँग्रेस शून्यावर होती. जर काँग्रेसला 2 जागा आल्या तर खरंच तिकडे त्यांच्यासाठी सेलिब्रेशन असेल. पण तू जसं म्हटलीस प्रज्ञा की काँग्रेसचा परिणाम असू शकतो का, तर मला वाटतं असू शकतो, कारण राहुल गांधींनी ज्या लोकसभेमध्ये सोबत आणि विधानसभेमध्ये बंगालमध्ये जाऊन अख्ख्या पश्चिम बंगालची मागच्या 15 वर्षामध्ये ममता सरकारने कशी वाट लावली, या राज्याचं कसं नुकसान केलं, इकडे कसे उद्योगधंदे नाही आहेत, बंगालींना कसं बंगाल सोडून बाहेर जावं लागतंय आणि इथं रोजगारच नाहीये, राज्य पूर्ण रसातळ आलेलं आहे, अशी टीका राहुल गांधींनीच केली आहे. म्हणजे इतकं की भाजपच्या राष्ट्रीय ट्विटर अकाउंटवरनं त्यांच्या चॅनल्सवरनं राहुल गांधींचा ममता बॅनर्जीवर टीका करणारा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता की म्हणजे राहुल गांधी त्यांच्या मित्र पक्षातले असून त्यांनीच त्यांच्या विरोधात प्रचार केला की हे किती वाईट आहेत. भाजपला तर म्हणजे अनेक जण असं म्हणतात की भाजपचं अर्ध काम काँग्रेसनेच केलं तिकडे तामिळनाडूमध्ये, पण हे आपण याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की भाजपने खूप मेहनत केली आहे. मागच्या 2 इलेक्शन जे आहेत 10 वर्षापासून भाजप तिकडे पाय रोवून आहे, प्रचंड मेहनत करतोय. अमित शहा आता 15 दिवस तिकडे होते. मायक्रो मॅनेजमेंट, जसं सुधीर भाऊ आपल्याकडे काही वेळापूर्वी बोलले की त्यांनी जर पाहिलं तर मागच्या विधानसभा निवडणुकांचे जे निकाल लागलेले होते आणि त्यामध्ये भाजपनं जी मुसंडी मारलेली होती पश्चिम बंगालमध्ये, तेव्हाच हे म्हटलं जात होतं की कदाचित पुढच्या टर्ममध्ये ममता बॅनर्जी येणार नाहीत आणि पुढची टर्म ही भाजपची असेल. तेव्हापासूनची म्हणजे फक्त प्रचाराच्या काळात नाही तर गेल्या 5 वर्षात भाजपनं जे पश्चिम बंगालमध्ये मॅनेजमेंट केलेलं आहे त्याचा हा परिणाम आहे का? मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कदाचित तितका याच्यापेक्षा मोठा विजय मिळाला असता भाजपला, जे 70-77 जागा आल्या भाजपच्या, तर त्याच्यापेक्षा अजून मोठ्या आल्या असत्या. पण त्या निवडणुकीत जर सगळ्यांना आपल्याला आठवत असेल तर मोदींचा तो एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता त्या काळामध्ये दीदींवर टीका करतानाचा, आणि दीदी स्वतःच्या पायाला प्लास्टर लावून फिरल्याचं आठवतं. म्हणजे 2 दृश्य मागचं इलेक्शन पूर्ण त्यांनी टेक ओव्हर करून टाकलं होतं. एक मोदींचा तो बाईट आणि एक दुसरं दीदींचा तो पायाला बँडेज लावून फिरलेले ममता दीदी. त्यामुळे ते इलेक्शन सेट झालं. दीदींना भाजपला जे अपेक्षित होतं त्यापेक्षा मोठं यश त्या निवडणुकीमध्ये मिळालं नाही. पण जसं तू म्हटलीस की त्यावेळेसच प्लॅनिंग असे अंदाज वर्तवले गेले होते की 2026चा जो निकाल असेल तो त्यांच्याच बाजूने असेल, आणि भाजप प्रचंड शुअर होतं, कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रज्ञा भाजपला 19 खासदार बंगालने दिले, जिकडे 29 खासदार जरी तृणमूल काँग्रेसचे जरी असले तरी भाजपला मोठं यश लोकसभेमध्ये 2024च्या मिळालं. त्यानुसारच भाजप 120 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात पुढे होतं. म्हणजे भाजपला फक्त 20 मतदारसंघावर जेन्युअनली काम करायचं होतं, जे भाजपने केलं, आणि आता भाजपने बंपर विक्ट्री आपण बघतो. 185 पेक्षा जास्त जागा जवळपास पुढे भाजप. निश्चित आपल्यासोबत